भारताच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी म्हटलंय की सहकारी चळवळी इतकं सामर्थ्यशाली साधन अन्य दुसरं कोणतंही नाही. या एका वाक्यानं सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठी उभारी मिळाली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सहकारी संस्थांचं जाळं निर्माण होऊ लागलं. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराची बीजं रोवण्यास सुरुवात झाली. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि प्रक्रिया प्रकल्प, शैक्षणिक संस्था, गावोगावी सेवा सोसायट्या, दूध संस्था, बँका आणि पतसंस्थांची निर्मिती करण्यासाठी सहकार चळवळीमधील कार्यकर्ते झटू लागले. महाराष्ट्रात सर्वात दुष्काळी तालुका म्हणून संगमनेरची ओळख, तर विडी व्यवसाय हे या ठिकाणचं एकमेव उदरनिर्वाहाचं साधन. तालुक्यातून मुळा, प्रवरा या नद्या जरी वाहत असल्या तरी नदीकाठचा परिसर वगळता सर्वच भूभाग हा प्रचंड समस्येच्या गर्तेमध्ये अडकला होता. या विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी सहकारातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवण्याचं ठरवलं आणि सन 1960 साली सर्वप्रथम शेतकी संघाची स्थापना झाली आणि येथूनच सहकाराच्या विकासाची चक्रे फिरू लागली. भाऊसाहेब थोरात यांनी साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळं सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये विकासाच्या पाऊलखुणा उमटण्यास सुरुवात झाली. साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर शेतकी संघ आणि दूध संघ एका अर्थानं महत्त्वाचा ठरू लागला. सहकाराच्या विचारानं भारावलेल्या कार्यकर्त्यांनी गावोगावी परिश्रम घेत सेवा सोसायट्या, पाणी वापर संस्था आणि पतसंस्थेच्या निर्मितीसाठी आपलं योगदान देण्यास सुरुवात केली. सहकार हाच ध्यास या ध्येयानं झपाटलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर आणि अकोले तालुक्यात नागरी बँक असावी अशी इच्छा व्यक्त केली. कारण बँकिंग क्षेत्र हे दादांचं आवडतं क्षेत्र होतं. ते स्वतः अनेक वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मर्यादेपलीकडे जाऊन सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, कामगार, कर्मचारी, छोटे मोठे उद्योजक यांच्या पाठीशी भक्कम आर्थिक पाठबळ निर्माण करण्याच्या उद्देशानं दादांनी अमृतवाहिनी बँकेची स्थापना करण्याचं निश्चित केलं आणि सहकार सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत नागरी बँक सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं आणि अखेर तो दिवस उजाडला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे खंदे समर्थक स्वर्गीय प्रभाकरजी भोर, स्वर्गीय कारभारी मामा चौधरी, बाजीराव पाटील खेमनर, हरिभाऊ वरपे, लहानुभाऊ गुंजाळ यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बँकेच्या उभारणीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि 100 रुपये प्रति शेअर प्रमाणे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये सभासद निर्माण केले. ग्रामीण भागात नागरी सहकारी बँका उभ्या करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं धोरण अत्यंत अवघड होतं. दादांनी मुंबई, पुणे आणि प्रसंगी दिल्ली या ठिकाणी जाऊन रिझर्व्ह बँकेचे दरवाजे ठोठावले आणि याचीच फलनिष्पत्ती म्हणून 7 जून 1983 साली अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेला रजिस्ट्रेशन मिळालं. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर शिवमगणी यांच्या शुभहस्ते बँकेचं उद्घाटन झालं. अमृतवाहिनीच्या परिसरामध्ये दूरदर्शनच्या टॉवरमध्ये बँकेच्या कामकाजाला सुरुवात झाली. बँकेच्या पहिल्या संचालक मंडळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष म्हणून वसंतराव गुंजाळ तर मॅनेजर म्हणून सुधीर करपे हे काम पाहू लागले. कृषी क्षेत्राचा विकास, शेतकऱ्यांना तत्पर कर्जपुरवठा करणं, सिंचनाची साधने उपलब्ध होण्यासाठी कर्जपुरवठा करणं, नवउद्योजकांना कर्ज देऊन प्रोत्साहित करणं, विडी कामगार आणि सहकारी संस्थांमधील सेवकांना कर्जपुरवठा करणं या उद्देशानं सुरू झालेल्या अमृतवाहिनी नागरी बँकेचं भागभांडवल सुरुवातीला 3,14,000 एवढं होतं. त्यावेळी केवळ 6 कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँकेचं कामकाज सुरू झालं. 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर कार्यक्षेत्र असलेल्या बँकेला अल्पावधीतच 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात आपलं कार्य विस्तारता आलं आणि बँकेचा नावलौकिक आणखी वाढत गेला. सन 1989 साली स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय नंदलाल जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि नंदलाल जोशी यांनी बँकेच्या प्रगतीसाठी मोठं योगदान दिलं.
तर बँकेचे जनरल मॅनेजर लक्ष्मण वाघ यांनी बँकेच्या कामकाजात उल्लेखनीय काम केलं. बँकेच्या मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त नवीन शाखा उघडण्याचं धोरण व्यवस्थापनानं स्वीकारलं आणि सन 1994 साली मार्केट कमिटीतील शाखेला मान्यता मिळाली. सन 1995 पासून या शाखेनं ग्राहकांना तत्पर सेवा दिली आणि आता याच शाखेची नवीन इमारत सुसज्ज स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत सुरू होतीये. ज्येष्ठ विधिज्ञ TG सोनवणे यांनी याच काळामध्ये अध्यक्षपदाचा उमटवलेला अभ्यासपूर्ण ठसा हा विशेष उल्लेखनीय आहे. 1994 ते 2005 या कालावधीमध्ये प्रगतशील शेतकरी अशोकराव दिघे हे अध्यक्ष झाले. तर या काळात देखील बँकेचं कामकाज मोठ्या प्रमाणात वाढलं. 2004 ते 2005 या साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सहकार खातं यांनी बँकांवर अटी शर्तींसह NPA सारखा अवघड निर्बंध लादला. त्यामुळं अनेक बँका अडचणीमध्ये सापडल्या. त्यातच खाजगी आणि व्यावसायिक बँका आणि पतसंस्थांची स्पर्धा वाढली. या सर्व गोष्टींवर मात करण्याच्या हेतूनं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादा आणि नामदार बाळासाहेब थोरात यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. संगमनेर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक अमित पंडित यांचं 20 वर्षांपासूनचं असलेलं योगदान, बँकिंग क्षेत्राचा असलेला दांडगा अनुभव आणि व्यापार तसेच उद्योग क्षेत्रामध्ये माहिती असलेले बारकावे यामुळं अमित पंडित यांची अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बँकेचा दर्जा आणि गुणवत्ता अतिशय उच्च असावी यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन हे मैलाचा दगड ठरू लागलं. सर्व सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन बँकिंग क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वीकारत बँकेनं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सभासदांचं हित जोपासण्याचं काम केलं. त्यामुळंच अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेची केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श बँक म्हणून ओळख निर्माण झाली. बँकेची प्रशस्त इमारत असावी हे दादांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होत गेलं. आता संचालक मंडळानं दादांचं नाव अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेला देण्याचं ठरवलं. मात्र याला दादांचा विरोध होता. तरीही दादांच्या विरोधानंतरही अखेर अमृतवाहिनी नागरी बँकेचं नाव सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड असं बँकेचं नामकरण करण्यात आलं. सभासद, शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये नेत्रदीपक स्वरूपात हा सोहळा संपन्न झाला. सन 2009 साली स्वमालकीच्या इमारतीचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नामदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. त्यावेळी संगमनेर मार्केट यार्डाची शाखा केवळ 350 स्क्वेअर फूट जागेत सुरू झाली. मात्र या शाखेचं काम अल्पावधीत मोठ्या स्वरूपात विस्तारलं गेलं आणि याचवेळी बँकेच्या शाखेला भव्य आणि सुसज्ज इमारत असावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे तत्कालीन सभापती अनिल देशमुख यांच्या प्रयत्नातून तर विद्यमान सभापती शंकरराव पाटील खिमनर यांच्या सहकार्यामुळे जागा उपलब्ध झाली. त्यानंतर विधिवत पूजन करून भूमिपूजन झालं आणि आता ही दिमागदार वास्तू उभी राहू शकली आहे. एकोणावीसशे 83 साली बँकेचं भागभांडवल हे 3,14,000 होतं, तर 2005 साली 74,82,000 होतं आणि आज मितीला सन 2020 साली बँकेचं भागभांडवल हे 10,52,00,000 इतकं झालंय. 1983 साली बँकेचा स्वनिधी हा 7,20,000 होता. तो 2005 साली 2,61,00,000 झाला आणि आज मितीला
तो 28,92,00,000पर्यंत जाऊन पोहोचलाय. 1983 साली असणाऱ्या 30 लाखांच्या ठेवी ह्या 2005 साली 25 कोटी झाल्या, तर आज मितीला ह्या ठेवी तब्बल 418 कोटींपर्यंत जाऊन पोहोचल्यात आणि याचा सार्थ अभिमान सभासद वर्गाला आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरम्यानच्या काळात बँकेच्या शाखा विस्तारीकरणासाठी गेली 15 वर्षांपासून महत्त्वाचे प्रयत्न झाले आणि यामुळेच संगमनेर तालुक्यामध्ये तळेगाव दिघे, साकूर, घारगाव आणि शहरातील नेहरू चौकामध्ये शाखा सुरू करण्यात आल्या. बँकेचे कार्यकुशल अध्यक्ष अमित पंडित आणि कार्यतत्पर संचालक मंडळानं अत्यंत झपाटून काम केलं आणि सभासदांना मान सन्मानही दिला. बँकेनं अनेक तरुणांना उद्योजक बनवलं. त्यामुळं संगमनेरची औद्योगिक वसाहत, संगमनेरची बाजारपेठ ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात यशस्वी बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ लागली आणि या सर्व गोष्टींमुळं शेतकरी, कष्टकरी, नोकरदार यांचं जीवनमान उंचावलं गेलं. तर याचं सर्वच श्रेय हे नामदार बाळासाहेब थोरात यांनाच जातंय. या सर्व गोष्टींमुळे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनली. आज तब्बल 7,000 कुटुंब आणि 35,000 व्यक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं बँकेच्या कामकाजाचा आणि आर्थिक उलाढालीचा फायदा होतोय. तर या बँकेच्या विकासात अनेक मान्यवरांचं मोलाचं योगदान आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळतंय. 1983 ते 1990 या काळामध्ये सुधीर करपे, तर 1990 ते 2020 या काळामध्ये लक्ष्मण वाघ यांनी केलेलं काम हे बँकेच्या इतिहासामध्ये नोंद ठेवण्यासारखं आहे. तर सध्या बँकेचे मुख्य मॅनेजरपदी रमेश थोरात यांची निवड झाली आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष योगदान आहे. यामध्ये प्रकाश गुंजाळ, सोमनाथ सातपुते, प्रकाश रहाणे, पांडुरंग घुगे, राकेश भोसले, सोमनाथ शिंदे तसेच नवीन कर्मचाऱ्यांचं देखील योगदान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तब्बल 8 वेळा संगमनेरचे प्रतिनिधित्व करणारे सर्वांचे लाडके आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील महसूल विभागाचे मंत्री म्हणून काम करत असलेले लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख कायमच उंचावत राहिला. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे आणि तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायी वागणूक देईल. पाटबंधारे, कृषी, शिक्षण, जलसंधारण आणि 2 वेळा महसूल विभागाचं मंत्रिपद सांभाळणारे अभ्यासू आणि कार्यकुशल मंत्री म्हणून साहेबांची कारकीर्द सर्वांनाच प्रभावित करणारी आहे. तर यात सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे निळवंडे धरण. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून निळवंडे धरण पूर्ण करणारे पाणीदार व्यक्तिमत्व म्हणून नामदार बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. महसूल विभाग आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं त्यांनी घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक ठरले. तर सर्वसामान्य जनतेला हवे असलेले दाखले उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं नोंद घेतली. काँग्रेस पक्षाचे शिस्तबद्ध सैनिक म्हणून नामदार बाळासाहेब थोरात यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास, त्यांना राज्याच्या अध्यक्षपदी विराजमान करताना काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी दाखवलेला विश्वास हा साहेबांच्या कार्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. शेती, शिक्षण, सहकार या त्रिसूत्रीचा वापर करून संगमनेर तालुका महाराष्ट्रामध्ये उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलाय. त्यामुळे साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि यापुढील काळातही अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि विकास व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.